आपलं स्ट्रक्चर समजून घ्या. का वाढली पार्टी? म्हणजे मी म्हणतो ना 2चं जेव्हा आपण 300 किंवा 405चा नारा दिला, का दिला? तर आपलं एक स्ट्रक्चर आहे. बिल्डिंग आपण सगळ्यांनी बघितलं. आपलं घराचं काम साधारणपणे पहिल्यांदा काय करतो आपण? तुम्ही सांगा. उठा काय नाही पाया उठा पहिला लाकूड तयार करायचं. पहिल्यांदा पाया करतो आपण बिल्डिंगचं साचे तयार करतो. पहिला पाया. दुसरं नंतर बेड. तिसरं त्यानंतर कॉलम. बरोबर. चौथं भिंती म्हणतो. स्लॅब असावा. एक्झॅक्टली पार्टीज जेव्हा स्थापन होते एका ठिकाणी काय होतं? आपण पाया खोदतो का? मला सांगा. आता पाया खोदणं म्हणजे काय असतं की मी ज्या ठिकाणी राहतो, आपण जेव्हा पहिल्यांदा घराची जमीन बघतो की नाही, आपण दलदल तिथं बांधतो का? खाली खडूक लागला पहिला म्हणतो ना, जसं काय लागलं पाहिजे. एक्झॅक्टली बी कुठे टाकतो आपण? ऊसाचं बी कुठं टाकायचं, द्राक्ष कुठं लावायचं ठरलंय आपलं. तसं आपलं संघटन पण पाहिजे. मी जिथे पक्ष सुरू करणार आहे, मी जिथे कार्यालय सुरू करणार आहे, मी जिथे संघटना बांधणार आहे, तिथे माझं अस्तित्व काय? मी म्हणजे माती आहे. माझं अस्तित्व काय? लोकांना हे कळत नाही. लोक म्हणतात की आम्ही बऱ्याच वेळा साहेब प्रयत्न करतो, पक्ष वाढत नाही. का पक्ष वाढत नाही? आपण बी कुठं टाकतो? खडकात बी टाकतो. उगल नाही तर ते पावसावर जायला सांगतो. आपण मेहनत आणि मशागत करत नाही. आणि हे एका रात्री ट्रान्सफॉर्मेशन होत नाही. आपले 1951 साली सुरू झालो साहेब. आपण 2024ला पण आपली अवस्था अजून बघतो काय? एका रात्रीत काही होत नाही. पेशन्स पाहिजे. घर आणि लग्न, घर बांधूनच आणि लग्न करूनच पाहतो. हे का म्हणतात? असं पार्टीचं काम ना तसंच आहे. बेसिकली काय होतं माहितीये का? मी जिथे राहतो किंवा पहिलं मी सुरू करून आपल्या घरापासून सुरू करा. हे सगळे आपण कार्यकर्ते आपण कौटुंबिक संवाद साधतो आणि एक संवादात हे सत्र घेतो. माझ्या घरी माहीत पाहिजे की भारतीय जनता पार्टीचं काम करू शकतो. पहिलं जर तुमच्या घरात स्वतःच्या पोषक वातावरण नसेल तर मी साहेब सांगतो तुम्ही भारतीय जनता पार्टीचं कामच करू शकत नाही. त्यामुळे माझ्या घरात माहीत पाहिजे की हो मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. घरचे कन्व्हिन्स आहेत, नाही कन्व्हिन्स तो भाव येणार आहे. तुम्हाला सांगतो 99% लोक कन्व्हिन्स होणार नाही. मी जेव्हा विद्यार्थी परिषदेचं काम सुरू करायला गेलो तर माझे वडील पोलीसमध्ये होते. मला म्हणले वेड्यात काढायचे, तुझं काही खरं नाही. माझ्यावरती 18 केसेस होत्या आंदोलनाच्या. मी मोठी आंदोलन केली, फार मोठी आंदोलन केली. आणि म्हणलो घरात प्रश्न विचारायचा तुला काय मिळतं? काय नाही मिळत, मी समाजासाठी करतो. आजही आपण सगळे सागर काय मिळतं? समाजासाठी करतो. पण घरच्यांना पहिलं कन्व्हिन्स केलं पाहिजे. बाकीचे राहतं सगळं कॉन्फिडन्स दिला पाहिजे. निदान आपल्या पत्नीला तरी दिला पाहिजे. जर तुम्ही काय होतं माहितीये का, घरातून बाहेर पडतानाच तुमच्या मनात चिडचिड असेल ना, अहो बाहेर कार्यकर्ता तुमच्याकडे आशाने बघतो साहेब. तुम्हीच फ्रस्ट्रेशन मध्ये तुम्ही म्हणाला हेच गडबडीत आहे आपल्याला होतं असं. तर माझं एक म्हणणं आहे की आज घरात जाऊन तुम्ही पहिल्यांदा बोला की बघा भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे आणि आम्ही असं काम करतो. दिवसातून 2 तास मी बाहेर जाईन, थोडंसं त्यावेळी मला तुम्ही मोकळीक द्या. काम करायला वेळ पाहिजे. वेळेशिवाय तुम्ही म्हणणार नाही ना मी सगळं करणार आणि त्याग केला पाहिजे. त्यामुळे माझं एक मत आहे की घरच्यांना आधी कन्व्हिन्स करा, चांगलं कन्व्हिन्स करा. घरच्यांना कन्व्हिन्स करून हे काम केलं पाहिजे. एक होत नसतील तर आपण आपल्या कामातून 2 तास किंवा 1 तास वेळ काढून हे काम केलं पाहिजे. काय काम करायचं नाही पुढे येतो मी, पण पहिलं आपलं डोकं शांत पाहिजे. मी जेव्हा पहिल्यांदा 2017 साली महामंडळावरती गेलो तेव्हा माझे वडील म्हणले 2000 पासून तुला दृष्टी देत होतो, पण 2000 म्हणजे 17 वर्षानंतर मला कळालं तू का काम करतोस. मला अचानक फोन आला की तुमची नियुक्ती करण्यात आली, तुम्ही महामंडळामध्ये डायरेक्टर म्हणून काम करा. तर 17 वर्ष संघर्ष आहे ना माझा साहेब. आज आपल्या कार्यकर्त्याचं काय झालंय? 2 महिने झालं काय आहे की नाही साहेब? त्याला दिलं वीट. अहो तो 20 वर्षापासून काम करतोय. आज मला 24 वर्ष झाली साहेब. मी माझ्या पक्ष किंवा माझ्या संघटनेतून 1 रुपया कमवलेला नाही. 1 रुपया कमवलेला नाही. मी घातलेच. आज दाजी सूत्र आले तर मी या जायचं मागितलं. विषय आपला इथंच गडबडतो. प्रमुख कार्यकर्ते म्हणून सांगतो की पहिलं आपलं अधिष्ठान शुद्ध पाहिजे. म्हणजे जो पाया खणतो ना तो प्रॉपरच पाहिजे. कारण आपण इथले पाय सगळे आहोत. आपण जर म्हणणार ना बघा पक्षात येऊन मला काय मिळणार आहे तरच मी काम करेन, काय होत नसतं. तुम्हाला आधी काम करावं लागतं.
मंदिर बांधताना आपण विचार करतो का किती भाविक येतात? मंदिर आहे, येणारच. त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे एखादं काम सुरू करा. आप अकेला चलो, जुडते जाएंगे, कारवा बनता जाएगा. आपली गडबड काय होतं माहिती आहे का? पहिलं आपण येतो साधनाचे विचारच करत नाही की मला काय मिळेल. आज मला हे सुतार भाऊनी बोलले काय मिळेल मला वाटतं हे फार महत्वाचं आहे की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ते पहिलं हे केलं पाहिजे. एक. दुसरं, आपली मित्रमंडळी आता घर झालं, वाढवायची कशी चैन आहे, ही मार्केट सिस्टम आहे, लक्षात घ्या. दुसरं, मित्रमंडळीशी बोललं पाहिजे ना. आणि पहिला विषय आहे की तोच आहे की जेव्हा मी एका पक्षात प्रवेश करणार असेल किंवा एखादं काम सुरू करणार असेल तर माझ्या मित्रांना, माझ्या कुटुंबाला मी कॉन्फिडन्स मध्ये घेतलं पाहिजे. ते घेतो का आपण? गपचूप जायचा, पक्ष प्रवेश करायचा, परत अजय बाबा मी केलं आपल्या. तुम्ही विचारा, लोक काय म्हणतात मला विचारलं नाही. बऱ्याच वेळा आपली फार गोची असते, काय तो काय सांगून काय मोठं काय होत नसतं. पण मला विचारलं नाही ही भानगड आपल्या इथं नाही. का विचारत नाही की बाबा बघा माझा असा विचार आहे, आज आपल्या प्रभागामध्ये मला वाटतं असं व्हावं, मी भारतीय जनता पार्टीचं काम करणार आहे, तुम्ही सगळ्यांनी काम करावं असं मला वाटतं. अप्रोच असतो का आपला? अप्रोच आपल्या मनात ना शंका क्वेश्चन असतात, लोक काय म्हणतील, लोक म्हणतील ऑफर आले का. आपण ओपन होतो. आपल्या मनात बघा काळ असेल ना, आपण ओपन होणार. जेव्हा निस्वार्थी वृत्तीने आपण काम करू, आपला हार्ट, हृदय जर प्युअर असेल ना, आपण चांगलं काम करू. मला वाटतं पहिलं फॅमिली आणि दुसरं म्हणजे मित्र परिवार. हो, लहानपासून बघत आलाय ना. तुम्हाला सांगतो, जेवायला किती येतील हो तुमच्या बरोबर? येतात की नाही? वाढदिवसाला येतात, केक कापा येतात. तर त्या मित्रांशी आपण बोलतो का? नाही बोलत. आपण बोललो पाहिजे. आपण त्यांचं एकत्र करून मग आपण तो पार्टीचा विचार केला. संघटन जे शास्त्र आहे, संघटन गंमत नाही. एक कार्यक्रम करायचा म्हणजे त्या पार्टीत ताकद लागते. भारतीय जनता पार्टीचे मोठे एवढे कार्यक्रम होतात, संघाचे एवढे मोठे कार्यक्रम होतात. का होतात? लोक झटतात ना. का झटतात? लोक विचारधारेसाठी झटतात. लोक माणसासाठी झटली तर ते पक्ष लयात जातो. माणसाबरोबर पक्ष संपतो. बाळासाहेब ठाकरे गेले, शकले जाते. माणसावरती प्रेम करणारा आपला पक्ष नाही, विचारधारेवरती प्रेम करणार. पण देशासाठी काम करतोय मी. आज घरातून निघताना काय म्हणतो, देशासाठी काम करायला निघालो. मी काय मोदींचं काम करायला निघालो मी सांगितलं का? देशासाठी काम. ही जेव्हा धारणा होते तेव्हा लोक तुमच्याकडे येतात. आता बघा, एका रात्रीत लोक येत नाहीत. लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. आणि आपल्याला वाटतं की प्रयत्न करून होत नाही. असं होत नाही. जर प्रयत्न करून झालं नसतं तर आपण सत्तेवरती आलो नसतो. पण प्रयत्न प्रामाणिक पाहिजे बघा. आज सांगा किती लोक म्हणतील मोदी भ्रष्टाचारी, काँग्रेस सोडून द्या. आपल्या लोकांवर विश्वास आहे की नाही? आज भाजपचा एक कार्यक्रम सांगू शकतो का? नाही. असं काय म्हणतात? आज तुम्ही सोडा, सामान्य एका आजीला विचार ना मोदीबद्दल काय, अरे काय पोरगा नाही, काय नाही, ती देशासाठीच आहे. ही जी भूमिका आहे ना, म्हणजे हु इज लीडर. लीडर हा स्वाभाविक निष्कलंक असला पाहिजे. तुम्ही म्हणतात ना, घरात नाही उचलून कुत्रा आणि मला लोकांनी मान कसं दिलं, लोक नाही करणार. पण त्यासाठी तुमची आयडेंटिटी पाहिजे. म्हणजे मला इथं का बोलवलं, मी आज का बोलतो, मी ऍडव्होकेट आहे, मी मुंबईत फिरतोय, मला लोकांनी येतं म्हणा. ही आजची कॉन्सेप्ट नाही बरं का. आजचा समाज बदलला आहे. लोक जेव्हा माझ्या काय मी ऍडव्होकेट विशाल मोहिते बोलतोय, आपलं मी स्वागत, लोक वकील बोलतोय. त्यामुळे मला वाटतं जे प्रमुख कार्य करताना आपली आयडेंटिटी काय, घर भरायचं म्हणून राजकारण जमणार नाही. आगामी काळात तर बिलकुल नाही. लोक सुज्ञ झाले. भारतीय जनता पार्टीचं थम्पिंग मेजॉरिटीचं का कारण सांगतो, लोकांना माहित आहे ही पार्टीचे कार्यकर्ते स्वतःचं घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजतात. आज सकाळी ते कुलकर्णी साहेब होते, काय कार बोलताना काय नाही, सहज येऊन भेटून गेले. त्यामुळे पहिल्यांदा घर, मित्र परिवार, त्यांना सहजता, समाजामध्ये सहज मिक्स होणं. मला त्यांना बोलवलं नाही, त्या भंडारा आहे तो पार्टीचा आहे. सामाजिक कार्यक्रमामध्ये आपण गेलं पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता आहे, हे 4 कामं मी तुमची करू शकतो. लोकांची कामं काय असतात साधारण माहिती आहे? रेशनिंगचं काम, नगर परिषदेचं एका दाखल्याचं काम, गटाराची लाईन निघायसाठी. पण त्यासाठी पुढे काम करणं. आणि जर प्रश्न नसतील तर प्रश्न शोधा. जसे मी 35 शोधले. माझ्यासमोर एक प्रश्न नव्हता. मी सागर भाऊंना भेटलो, मी त्याला भेटलो, काही प्रश्न होते मॅडम, मी ब्लँक होतो. मला 45 दिवस अगोदर सांगितलं तुम्हाला हे करायचं आहे, ब्लँक होतो. प्रश्न नसतील तर शोधा. प्रश्न आहेत, उघड्या डोळ्याची गरज आहे.
पण हे प्रामाणिकपणे झालं पाहिजे. काय तो बरंच वेळ माहिती आहे का, मी हे केलं तर मला काय मिळणार, संपला विषय पार्टी. मग लोकांना जेव्हा कळतं ना हा का करतो याला काहीतरी मिळतं, लोकांना जेव्हा कळेल ना की हा का करतो याला काय मिळत नाही पण हा समाजासाठी करतो, लोक येतात. आंदोलनामध्ये यांच्या पलूस का बंद राहिले, व्यापाऱ्यांनी का साथ दिली, त्यांना कळालं की हे राईट ट्रॅक वरती आहेत. जेव्हा यांचा ट्रॅक बिघडेल लोक नाही साथ देणार. त्यामुळे विश्वासार्हता जो असतो ना, विश्वासार्हता हे फार महत्वाचं आहे. आणि आपण ते अर्जित करतो का, विश्वासार्हता अर्जित करणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही कार्यकर्ता व्हाल त्यावेळी तुम्ही मेंबर झालात का, 1, तुमच्या मित्रांना मेंबर केलंय का, 2, आणि मेंबरशिप ड्राईव्ह जो आता चालू आहे ना, मिस कॉल दे आहे, आपण किती केलेत. नेत्यांना टार्गेट दिलेत, नेते करणार मला माहिती आहे ना, भाऊनं टार्गेट दिले 5,000, ह्याला 10,000, सगळ्यांना माहिती आहे, हे करतील, हे सगळे करतील. पण मला सांगा की आपण उठलो आणि आपण 10 मेंबर केल्याने नेत्यांना सांगितलं बाबा मी 10 केले, मग नेत्यांना कळतं की हे कामाचं आहे. आपल्याला वाटतं सारखं त्याला भाऊ त्यालाच का जवळ करतो, तू काय करणार नाही, तू घरात येणार भावाला तो नमस्कार करणार घरी जाणार, असं चालत नाही. भारतीय जनता पार्टीत तरी चालणार नाही. एक स्टेज पर्यंत चालेल, परत चालणार नाही. आज मला सांगा ना, आज आपल्या जिल्ह्यातील कितीतरी तरुण चेहरे आमदार आहेत. गोपीचंद सारखा एक तरुण चेहरा, काय पार्श्वभूमी, काहीच नाही. म्हणजे पार्टी सामान्य माणसाचा विचार करतात का. म्हणजे आज मला सांगा ना, अमित शहाचं कोण होतं का राजकारणात, मोदींचं कोण होतं का, JP नड्डांचं कोण होतं का, सगळे क्लीन चेहरा आहे. विनोद तावडे सारखा एक चेहरा आहे, दादांसारखा आज आपले पालकमंत्री आहे, गिरणी कामगारांचा मुलगा. पण का झाला, हे डेडिकेशन आहे, डेडिकेशन आहे. म्हणजे मला सांगा की दादांचं एक वक्तृत्व तुम्ही जर ऐकलं असेल की एका लेवलचं, किंवा मला सांगा सुधीर भाऊ मुनगंटीवार, आज त्यांना मंत्री नाही बनवलं, गेले का पक्ष सोडून. पंकजाताई मुंडे मागच्या गेले का पक्ष सोडून, त्यांना माहिती आहे पक्ष काय. आणि देवेंद्रजींचं आत्ताची मुलाखत सगळ्यांनी ऐका, काय म्हणाले, मला उद्या पक्षाने सांगितलं घरी जाऊन बस तरी बसेल, मी देवेंद्र फडणवीस दुसरी भाजपा काढू शकणार नाही आणि ती चालणार पण नाही, टिकणार पण. आपल्याकडे गट नाहीयेत, लक्षात घ्या, गट नाहीये. भारतीय जनता पार्टी हा एकच गट आहे, कमळ एकच चिन्ह आहे, आपला उमेदवार कमळ आहे. ग्रामीण भागामध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी विचारसरणीमध्ये कधी गटातटाचं राजकारण चालेल, पण ते टिकत नाही, कारण की ते हानिकारक आहे. कारण की अजित पवारने अजित गट केल्यामुळे आज राष्ट्रवादीची काय अवस्था झाली, त्यामुळे हे टिकत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मूळ सिद्धांत असा आहे की तुम्ही समजून घ्या, मेंबरशिप ड्राईव्ह. मेंबरशिप ड्राईव्ह काय करायची, कुठला पक्ष मेंबरशिप ड्राईव्ह करतो, मनसे करतो मला माहिती आहे, पण मेंबरशिप ड्राईव्ह जो लार्ज स्केलला जो करतो कुठला पक्ष करतो. काँग्रेसची मेंबरशिप कधी आली का हो तुमच्या कानात. मेंबरशिप म्हणजे काय, मध्ये मला माहिती आहे की समोरच्या घरामध्ये एक माणूस आहे, त्याचा स्वतः दाजींचा संबंध आहे, पण तो मिस कॉल देतो आणि तो डाटा स्वतः दाजींचं पण काम आहे ना, की पलूस तालुक्यामध्ये किती जणांनी मिस कॉल दिले. आपण करतो का असं, बाबा ह्या वॉर्डामध्ये भारतीय जनता पार्टीचे किती मेंबर झाले ते लिस्ट कधी काढली का आपण. आयता कार्यकर्ता तो, त्याला भाजपमध्ये यायचं पण त्याला वाटच माहित नाही. आजही तुम्हाला सांगतो 40% क्राऊड असा आहे, त्याला बीजेपीचं काम करायचं आहे, पण त्यांना रस्ता माहित नाही. आणि रस्ता माहित असेल पण रस्त्यावरती जो दगड दिसतोय कार्यकर्ता, दगड कार्यकर्ता, हे नाही काय काम असेल, माझं काय फायदा, अशी भूमिका आहे. उगाच आपण 2014ला पोलीस कडेगावमध्ये प्लस नव्हतोच आहे. लोक आपला, पण लोकांना चेहरा पाहिजे, चांगला चेहरा पाहिजे. आणि लोकांची इच्छा आहे जॉईन व्हायची, पण कसं हो माहित नाही. आज तुम्हाला सांगतो, एवढं मेंबरशिप ड्राईव्ह नंतर तुम्ही पोलीसचा डेटा काढून बघा, तुम्ही म्हणाल अरे या वस्तीत एवढे 10 मेंबर झाले कसे. भारतीय जनता पार्टीवर सॉफ्ट कॉर्नर आहे का, तर आहे. लोकांना पार्टीमध्ये यायचं, आपण कमी पोहोचतो. मला सांगा ना, एवढ्या दिवस चाललंय मेंबरशिप ड्राईव्ह, आता मला वाटतं की इलेक्शन नंतर लगेच झालं नाही, मला साधारणपणे 1 महिना झाला. मी मिस कॉल दिलं, मला ते आयडी आलं, ते ॲप डाउनलोड केला. आपल्या जणांनी किती जणांनी घरातल्या लोकांचा कॉल द्यायला लावला आणि किती आयडी डाउनलोड केली. परत सुरुवात घरापासून. किती मित्रांना बोलवलं बा तू ये आपण बसू. पण हे झालं, घरात आल्यानंतर बसल्यानंतर मला सांगा, मला समजा ह्या प्रभागामध्ये आज मेंबरशिप ड्राईव्ह राबवायचं, तर माझे 4 मित्र आहेत, 4 कार्यकर्ते आहेत, एका ठिकाणी बसलोय आपण, वही पेन घेऊन बसलो बरं का. वही फार महत्वाची, माझ्याकडे कायम डायरी असते, माझ्याकडे 2-3 डायरी असतात, माझी तारखांची डायरी असते. आपल्याला बेसिक शिस्त जी आहे बैठकीची ही माहित नाही. आणि भारतीय जनता पार्टीचं 50% काम बैठकीत असतं आणि 50% फील्डवर. त्यातला एक सिद्धांत आहे पूर्व नियोजन आणि पूर्ण नियोजन.
युद्धामध्ये जर तुम्ही पूर्वनियोजन केलं नाही, जर शांततेच्या काळात घाम गाळला नाही तर युद्धात जास्त रक्त सांडावं लागतं, हा सिद्धांत जग जाहीर आहे. पण आपण शांततेच्या काळात गप बसतो, इलेक्शन आले की आपण तलवारी घेतो. त्यावेळी म्हणतात गणित घडलं कसं म्हणजे आता शांतता तुम्ही काम केलं पाहिजे हे दाजींना मी सांगितलं. आपण लिस्ट काढून बसलो का की बाबा माझ्यामध्ये किती, जसं आपण पहिला ते रेड मार्क ग्रीन मार्क पिवळा मार्क केला की नाही, मग किती हिरव्या मार्क करणाऱ्यांच्या आपण घरी गेलो आणि तो भारतीय जनता पार्टी सदस्य म्हटलं का आपण. ही जी संघटन वाढीची ही पहिली पायरी आहे की माझ्या प्रभागात किती भारतीय जनता पार्टीचे समर्थक हे मला माहिती आहे, पण कार्यकर्त्यांची लिस्ट मिळेल का हो मला. पण लिस्ट काढायची पण एक रचना आहे, त्याला गट पट रचना म्हणतात. म्हणजे जे काम चालतं ना गट पट रचना, हा एक फार मोठा संघटनशास्त्र सिद्धांत आहे. मी एक जण आहे, आता भाऊंच्या मोबाईलमध्ये 4000 नंबर आहे, ह्यांच्या मोबाईल 4000 नंबर आहे, तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईल 3-4 हजार नंबर असते. पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जर निरोप द्यायचा तर भाऊनी 4000 जणांना फोन करावा का हो. तिथं गणित गडबडतं काय. कार्यकर्ता म्हणतो तुला कोणाला होतं, आता ह्या माणसाचा फोन त्याने केला असेल लागला नाही, गळला असेल तर नेटवर्कच कनेक्ट झाला असेल किंवा तो शेतात असेल, मला फोनच नाही केला राव, तुलाच कसा फोन करतो. गडबड संघटनेची तिथं प्रयास. मग गटपट रचना काय असते साहेब की आता हे 3 जण बसले, तुमच्या पाठी रेषे आहे, तर 1, 2, 3 ह्यांना माणसं डिवाइड करून द्यायची. 1 बूथ 10 यूथ जी कॉन्सेप्ट जी सांगितलं कॉन्सेप्ट तुम्हाला सांगा की बाबा आज समजा ह्याच्यावर 100 कार्यकर्ते आपल्या प्रभागामध्ये आहेत, तर तुम्ही नेमून द्या ना 5 कार्यकर्त्यांना 20 ची जुळणी लावून द्या आणि त्यांचा एक गट तयार करा आणि त्या गटाचा 20 जणांचा पट आणि त्या 5 जणांवरती एक हे काम करतो. आज अडचण काय, जर 100 जणांना मला निरोप द्यायचे आहेत ना तर ह्या माणसाला 100 जणांना निरोप द्यावे लागतात. ह्याची अडचण काय होते, ह्यानंच हार आणायचा, ह्यानंच माईक लावायचा, ह्यानंच स्टेज लावायचा आणि परत बसणार म्हणतो मला कुठं फोन आला. ही प्रॉब्लेम जर का म्हणजे हे सगळ्यांना होतं, माणूस होता. आपण मग अडचण काय, आपण गटपट रचना करत नाही. 100चा एक पट तयार करा, तर प्रत्येक एका माणसाला 20 जणांची लिडरशिप आणि त्याला सांगा ए बाबा हे 20 जण तुला सागर भाऊ कॉन्टॅक्ट करतील, असं हे 20 जण आहेत ना दाईज कॉन्टॅक्ट करतील, 20 जणांना संतोष कॉन्टॅक्ट करतील आणि तो 5 जणांचा एक मॉनिटरिंग ठेवा. जी चेन मार्केटिंग सिस्टम ती जर आपण करत नाही, आपल्या अडचण काय, ज्याने कार्यक्रमात त्याने 100 जणांना फोन करायचे, तरच पत्रिका छापायच्या. त्यामुळे ही गटपट रचना समजून घ्यायची आवश्यकता. माझे 5 मित्र असतील पण संतोषला सांगितलं तो 5 मित्र येतील एवढी गॅरंटी नाही घेतली पाहिजे. मला दाजींचाच पण मला असा आग्रह असेल तर हे संघटनाचं काम होत नाही. आणि आपली अडचण तीच आहे, आपण लिहून काढत नाही. किती मेंबर आहेत आता आपण सगळ्यांना सांगतो हे करा, पण आपण मेंबरशिप लिहून काढली का. सदस्यता नोंदवहीच नाही आपली. आज प्रभागामध्ये पाहिजे ना सदस्यता नोंदवही, पण ही नोंदवही का पाहिजे, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यामध्ये वाढदिवस पाहिजे ना, वाढदिवस एखाद्याचा. कार्याची सुरुवात कुठून होते, पुष्पगुच्छ वाढदिवस भेटी होती, घरी बसता चहा पिता बोलली सुरू होते, पोरगं येतं, ताता दादा ओळख होते आणि त्या घरच्याशी आपलं मित्र परिवाराच्या पुढे गेलो. तुम्ही आता वाढदिवसावरती आलो, ओळखीचा वाढदिवस. आपल्या प्रभागामध्ये जे ओळखीचे वाढदिवस आपण आहेत, मी ओळखीच आहे, जर आपण हाय करतो त्या घरी जाऊन गुलाबाचं पुष्प देऊन येऊ. बॉन्डिंग कसं वाढणार, नगरसेवक हा बॉन्डिंग शेवटी निवडून येणार नाही तुम्हाला सांगतो. किती गचाळ पक्ष सुद्धा, पण त्याचं जर बॉन्डिंग चांगला असेल ना, चेहरा इथे चेहरा बघतात तर 100%. मग माझं बॉन्डिंग किती, आगामी काळात माझ्या ह्याच्यामध्ये किती लोकांचे वाढदिवस, रोज जावा, सकाळी कार्यक्रम व्हावा 8 ते 9 पुष्पगुच्छ देऊन यायचं, नाही का संध्याकाळी 9 ते 10 गुलाबाचं फुल घेऊन जा, काय नमस्कार मी अमुक कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा, तुमचा वाढदिवस आहे म्हणून सहज पुष्प फुल घेऊन आलो, काय बरं चाललंय का, गप्पा मारायला, चहा प्यायचं, काय चहा प्यायचं माघारी यायचं, त्याला पैसे लागतात का. मग हे करतो का आपण. मग हे कधी मिळणार, जेव्हा सदस्यता यादी होईल आपली, त्याचे बड्डे मिळतील, तिथून येणार. मग पार्टीचे प्रोग्राम कधी करतो आपण, सुशासन दिन असेल, भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन असेल, करतो का आपण आपला बड्डे करतो, पण आपण काय होतो, अरे आज तुला बीजेपीचा स्थापना दिन तुला माहित नाही का, आपण म्हणतो असं आहे. तुमची इंटेन्सिटी किती आहे तुमच्या पक्षाबद्दल, पाहिजे की नाही. मोदींचा वाढदिवस आहे, करतात साजरा. आपण काय लाडू वाटू शकत नाही, जास्त मोठं करायचं नाही, आपण गरीब कार्यकर्ते आहोत, आपल्याकडे नाही फंड. पण छोटी गोष्ट, एक सगळ्यांनी मिळून एक फोटो लावायचा, पण ठीक आहे मोदींचा, ही जागा
एका प्रभागात 4 जागा नक्की करू शकतो का? तिथं भारतीय जनता पार्टीचा महिन्यातून एक बॅनर लागणार तिथनं पुढे. ही जी ऍक्टिव्हिटी आहे त्यानंतर रचना आहे की जशी आपली JP नड्डा आता कोण आहेत? राष्ट्रीय अध्यक्ष आहेत की नाही? त्यानंतर कुठली कमिटी येते? स्टेट कमिटी येते. स्टेटचे अध्यक्ष कोण आहेत? बावनकुळे होते. आता कार्याध्यक्ष नवीन कोण केले? चव्हाण साहेब आपले केले. जिल्ह्याची बॉडी आपली साहेब उपाध्यक्ष आहेत. तशी आपली पलूची बॉडी आहे, साहेब शहर अध्यक्ष आहेत. तशी आपली प्रभागाची बॉडी का होत नाही? कितीतरी सेल आहेत आपण. किती सेल आहेत? प्रचंड सेल आहेत. मोर्चे आहेत आपले, महिला मोर्चे आहे, युवा मोर्चे आहे, अनुसूचित जाती जमाती मोर्चे आहे. प्रचंड मोठ्या सेल आहे. ज्ञाती संस्था किती आहेत आपल्या? आपले एवढे प्रचंड मोठ्या सेल आहे, मग त्याचा विस्तार आपण का करत नाही? डॉक्टर सेल आहे, माझ्या विभागात डॉक्टर आहे, तुला बरं वाटतं विजयचं साहेब डॉक्टर जरा तुम्ही या, तुम्ही त्याने भले त्या मिटिंगला येऊ नका, पण माझा कार्यकर्ता एक डॉक्टर आहे सांगणं होतं ना, वकील आहे, वकील सेल आहे आपला. पण आपण करतो का असं? सेलचं डिक्लेरेशन करतो का? कसं असतं ही बॉडी आपली, बॉडीमध्ये छोटे छोटे सेलच काम करत आपण. पण आपली अडचण आहे की आपण जाळं जे आहे ना ते खाली स्प्रेड करत नाही. त्यामुळे संघटनेचा बेसिक आधार आहे की तुमची संघटना का आवडत नाही, जबाबदारी देऊन टाका ना. आता मी जसं आता JP नड्डांना विचार केला असता नाही पक्षात फक्त मी एकटच अध्यक्ष राहणार, तर हे उपाध्यक्ष हे अध्यक्ष झाले असते का? बरं हे अध्यक्ष उपाध्यक्ष मला स्टेजवरती बसले, लोक काय म्हणतात मला जबाबदारीच नाही, मी पदच नाही, स्टेजवरती खातो. मला वाटतं की आगामी काळात तुमच्या प्रभागाच्या शहराच्या कार्यकारिण्या डिक्लेअर केल्या, कार्यकारिणी डिक्लेअर केल्यानंतर आपसुकच म्हणतो त्याला मेंबर व्हायला लागेल, त्याला विशिष्ट मेंबर 200 रुपयाची पावती ती फाडवं लागेल. तर त्याचा एक डेटा तयार आहे आणि डेटा आल्यानंतर आपण त्यांना चॅनलाइज करू शकतो. मग आळी वाईज भाग करू शकतो. आता इथली सिस्टम वॉर्ड रचना असते आळी वाईज की बाबा नाही ही 10 घरं तू सांभाळायची. मग ती जी अडचण येते ना आपल्याला वरून यादी आली नाही काही लाल करा हिरवं करा, माणसं नाहीत आपण म्हणतो बघा, आपण काय म्हणतो माणसं नाहीत येणार बोलून, आपण त्यावेळी शांत बसलो. माणसं उभी करावी लागतात, त्यांच्या अडीअडचणी जावं लागतं. आज पण म्हणतो ना मातीला गेलो याला गेलो का माणसं जोडतो, पण भाजप पण कुठे जोडतोय आपण? एक वैयक्तिक संबंध आहे माझा, पण भारतीय जनता पार्टी संबंध आपला त्याचा प्रस्थापित केला पाहिजे. आणि मी हे काय करतो हे सांगितलं. त्यामुळे संघटन शास्त्राचा पहिला आधार आहे की तुम्ही जी माणसं तुमची आहेत त्यांना जबाबदारी देऊ नका. अध्यक्ष करा, सचिव करा, सचिव करा, काही ना काही टिळा लावा, थोडक्यात टिळा लावा त्याला. भारतीय जनता पार्टीचा टिळा लावा, त्याला प्रशस्त पत्र द्या, त्याला नियुक्ती पत्र द्या, त्यावर फोटो काढा आणि त्याला पुढे चॅलेंज करता येईल. त्याला डॉक्टर सेल केला, समजा एक डॉक्टर असेल, काय त्याला देणं गेलं नाही, त्याला मिटिंग नाही, त्याला विजय, पण महिन्यातून साहेब तो एकदा आपण त्याला म्हणायचं तुझे सगळे डॉक्टर म्हणून मी चहापान करतो. कारण काय विद्या बोलायची गरज, चहापान करायला काय अडचण साहेब आपल्या अध्यक्षातील मी नमस्कार मी अध्यक्ष असं आहे, बस झाली ओळख, संपला विषय, अनौपचारिक गप्पा. उद्या समजा एक चेहरा उभा राहिला याच्यासारखा तर म्हणतील ना नाही बाबा हे एक गेट टुगेदर मी गेलो होतो बरं का, अहो मी ओळखत नंबर कसं देणार? आपलं काय होतं माहिती आहे का, इलेक्शन झाल्यानंतर आपण उमेदवार शोधायला लागतो. आपण उमेदवार आधीच का नक्की करत नाही, SCचा आहे, STचा आहे, NTचा आहे, नक्की करत नाही. आपण का नक्की करत नाही? आपण हे नक्की केलं पाहिजे ना. आपली गडबड बराच वेळा काय होतं माहितीये का, आमचीच एक ग्रामपंचायती गंमत तुम्हाला सांगतो की SCचा कॅन्डिडेट करत नाही बराच वेळा. मग आपण कुठून तरी काय करतो साहेब सांगितल्याप्रमाणे आपण कुठून तरी त्याला काय घेतो आपण एखाद्या कॅन्डिडेटला. पार्टी काय विचार करते की हा निवडून पार्टीचा सर्वांगीण निवडून येऊ शकतो, पण निवडून येऊ शकतो पण त्याची विचारधारा जर पक्की नसेल तर साहेबांनी गाजर लावलं की तिकडं 4 का होतं, विचारधारा पक्की नाही, माणूस पक्का करत नाही. पण माणूस पक्का करण्यासाठी आपण त्याला भेटलं पाहिजे, त्याला पार्टीची जबाबदारी दिली पाहिजे आणि त्याला पार्टीची विचारधारा सांगून मध्ये सारखं त्याला भेटलं पाहिजे. अशा सोबत जर कार्यपद्धती केली तर कदाचित पक्षाच्या वाढीस हातभार लागू शकतो. आता उदाहरणार्थ प्रॉपर्टी कार्डचा आता प्रधानमंत्र्यांनी सुरू केलं, किती जणांनी कॅम्प लावला त्याचा प्रॉपर्टी कार्ड
घराचे मालिक होण्यासाठी एक स्वायत्त अभियान जे सुरू केलं आता हल्ली सुरू केलं त्यांनी. मग मी कार्यकर्ता आहे. प्रधानमंत्रीची मुद्रा योजना आहे, बऱ्याच योजना आहे. त्या योजनेचं मी स्वतः एक काम करेन किंवा घरकुल मंजूर झालं, प्रधानमंत्री आवास योजना बऱ्याच जणांना लाभ मिळाला हो. पण ज्यांना 2,57,000 मिळाले किंवा 1,80,000 मिळाले अशाची लिस्ट आपण काढली का? आपल्या लाडक्या बहिणीने मतं दिली हे माहिती आहे, पण का दिली? त्यांना लाभ मिळाले. देवेंद्र फडणवीसांचा कधी देवाभाव झाला